सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याची टीका आता सुरू झाली आहे। कारण महायुती सरकारनं सत्ताधाऱ्यांच्या 2 सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 335 कोटी 32 लाख रुपयांचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे। आमदार विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख, तर अहिलानगरमधील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला 174 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलंय। दोनही कर्जांचा वापर जिल्हा बँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। गौरी, आपण जर बघितलं असाल तर मागच्याच आठवड्यात अभिमन्यू पवार जे आमदार आहेत त्यांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याला 18 कोटींचं कर्ज दिल्यानं एक वाद निर्माण झाला होता। विरोधकांनी यावर आरोप केला होता आणि अर्थात आपण जर बघितलं असेल तर आता देखील सत्ताधारी पक्षातीलच लोकांच्या कारखान्याच्या कर्जासाठी जवळपास 335 कोटी 32 लाखाचं कर्ज जे आहे ते देण्यात आल्याची माहिती समोर येते आणि यावरून देखील आता वाद निर्माण होऊ शकतो। अर्थात आमदार विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलंय। तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी 174 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज देण्यात आल्याची माहिती समोर येते। अर्थात आपण जर बघितलं असेल तर एकीकडे कंत्राटदार आंदोलन करतायत, त्यांचे पैसे मिळत नाहीत म्हणून, तर दुसरीकडे विरोधकांचा देखील आरोप आहे की सरकार कंत्राटदारांचे पैसे देत नाही। रोहित पवारांनी जे 2 दिवसापूर्वी कंत्राटदारांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता, तर दुसरीकडे हे चित्र आहे की सरकारमधील सत्ताधाऱ्यातील लोकांना कारखान्याचे कर्ज फेडण्यासाठी तो सरकार पैसे देत आहे। त्यामुळे कुठेतरी विजय वडेट्टीवार असतील, रोहित पवार असतील हे आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। गौरी, नक्कीच सुशांत, नेमक्या काय प्रतिक्रिया सध्या उमटतायत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल राजकीय वर्तुळातून। सुशांत, धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।